एरवी एसी गाडीत फिरणारे वरिष्ठ अधिकारी नाशिकमध्ये स्वच्छता करताना दिसले। पालकमंत्रीही या कार्यक्रमात सहभागी झाले। पर्यावरण दिनाला अशाच प्रकारचं अभियान राबवलं होतं। त्यावेळी नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्या यशाने हुरळून जाऊन मागचा विक्रम मोडण्याचं टार्गेट ठेवत लाखो झाडांचं रोपण आणि शहरातला कानाकोपरा स्वच्छ करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला। अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी या कार्यक्रमाला दिलेला आहे। हजारोच्या संख्येत प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक कॉलनीमध्ये, गल्लीमध्ये या ठिकाणी नाशिककर रस्त्यावर उतरून आपापला परिसर, आपापला भाग हा स्वच्छ करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। एका महिन्याच्या अंतराने दुसऱ्यांदा ही मोहीम राबवली खरी, पण नाशिकमध्ये घंटागाडीचे प्रश्न, कोदा स्वच्छतेचा मुद्दा हे प्रश्न जैसेच आहेत। त्यामुळे वैतागलेल्या नाशिककरांनी या मोहिमेपासून स्वतःला दूर ठेवलं। सक्रिय जनसहभाग याच्यामध्ये दिसतच नाही आणि फोटो सेशन जास्त दिसतं आणि शासकीय यंत्रणा आणि विद्यार्थ्यांना याच्यामध्ये जास्त जुंपून दिल्यासारखं वाटतं। तर त्याचा आम्ही निषेध करतो आणि प्रत्येकाने आपल्या खुर्चीची जर ताकद वापरली, विभागीय आयुक्तांनी जर जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना जर व्यवस्थित आदेश दिले आणि त्यांनी जर ते खाली पर्क्युलेट व्यवस्थित केले तर प्रत्येक माणूस काम करेल। नाही ते करोडो रुपये स्वच्छतेवर खर्च होतात, मग त्या यंत्रणा का काम करीत नहीं? मुश्किल से 2 महीने में पूरी कोशिश करके मुश्किल से 10,000 पेड़ लग सकते हैं, वो इन्होंने किस तरीके से 6 लाख लगाए हैं। ये बहुत ही शोध का विषय है और बाहर की यूनिवर्सिटीज को आकर देखना चाहिए किस तरीके से एक निकम्मा प्रशासन एक दिन में 6 लाख पेड़ लगा देता है। शहराच्या स्वच्छतेची वेळीच काळजी घेतली असती तर आरोग्याच्या समस्या उद्भवल्या नसत्या। गोदा प्रदूषणाचा मुद्दाही न्यायालयात गेला नसता। त्यामुळे हे असले इव्हेंट करण्यापेक्षा वेळेत कामं करावीत असा सल्ला नाशिककरांनी दिलाय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।